कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाहीत, कोबी खात नाहीत. पण आज कोबीपासून आपण बनवणार आहोत छान खुसखुशीत आणि खमंग अशा वड्या. कोबीची भाजी न आवडणारे लोकसुद्धा या ज्या वड्या आहेत त्या मात्र आवडीनं खातील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर याकरता ही अशी कोबीची मोठी गड्डी घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोबी जो आहे तो वड्यांकरता जेव्हा तुम्ही वापरताय तेव्हा ताजा कोबी वापरायचा. बाजारातून छान हिरवागार ताजा कोबी निवडून घ्या आणि आणल्यानंतर जास्त दिवस याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, लगेच याच्या वड्या करायला घ्यायच्या. आता कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा म्हटलं तर मी काय करते की वरची 2-3 पानं जी आहे ती काढून टाकते आणि मग पाव भागांमध्ये याला कापून घ्यायचं आणि मग हे भाग स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर हा कोबी आपण किसून घेणार आहोत. मोठ्या अशा किसणीनं कोबी जो आहे तो किसून घ्यायचा. गड्डी मोठी आहे त्याच्यामुळे एवढा सगळा कोबी आपल्याला लागणार नाही आहे. साधारण 2 कप कोबीचा किस आपल्याला हवा आहे. तर त्याकरता पाऊण कोबी मी किसून घेतलेला आहे. किंवा गड्डी छोटी असेल तर संपूर्ण कोबी किसून घेतला तरीसुद्धा चालेल. किसून घेताना जो मधला कठीण भाग असतो तो जो आहे तो किसून घ्यायचा नाही, तो काढून टाकायचा. त्यानंतर काही कोबीची पानं जी आहेत ती अशी किसली तरी मध्ये मध्ये पडलेली असतात, राहिलेली असतात. तर ही सगळी अशीच राहिलेली पानं गोळा करायची आणि मग यांना तुम्ही बारीक चिरून वड्यांमध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे कोबी किसून घेतलेला आहे. अंदाजे 2 कप कोबीचा किस आहे. आता याच्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेतो आहे. त्याकरता 6-7 पाकळ्या लसूण, त्यानंतर भरपूरशी हिरवी मिरची. छान झणझणीत वड्या असतील तर छान लागतात. त्याचप्रमाणे 1 चमचा धणे मिक्सरवर जाडसर ओबडधोबड वाटून घ्यायचे आणि हे वाटण याच्यामध्ये घातलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याच्यामध्ये आता हिंग घातलं. हळद मी शक्यतो वड्यांसाठी वापरत नाही, कारण वड्या तळताना हळद जी ती तेलामध्ये उतरते. जर तुम्हाला हळद घालायची असेल तर हळद देखील घालू शकता. त्याचप्रमाणे याच्यामध्ये घालायचे आहेत भरपूरसे तीळ. तीळ वड्यांमध्ये अतिशय छान लागतात, त्याच्यामुळं सढळ हाताने अगदी 2 ते 3 चमचे तीळ याच्यामध्ये घातले. त्यानंतर घालायची आहे भरपूरशी कोथिंबीर. कोबीच्या वड्यांना छानसा स्वाद येतो तो कोथिंबीर आणि धण्यांमुळंच, त्याच्यामुळं कोथिंबीरसुद्धा भरपूर घालायची. अगदी 1 कप कोथिंबीर याच्यामध्ये मी चिरून घातलेली आहे. पीठ घालण्यापूर्वी सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये घालत आहे 2 मोठे चमचे तांदूळ पिठी. नुसत्या बेसन पिठाच्या वड्या तितक्याशा कुरकुरीत होत नाही, त्याच्यामुळं वड्या कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ पिठी महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये घालूयात बेसन पीठ. तर आता बेसन पीठ किती घ्यायचं, तर हा जो कोबीचा किस आहे त्याला मीठ लावल्यानंतर भरपूरसं पाणी सुटतं. याच्यामध्ये मावेल इतपत बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे. साधारणपणे 2 कप बेसन पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिठामध्ये घालायचा आहे 2 चिमट खाण्याचा सोडा, ज्याच्यामुळं वड्या ज्या आहेत त्या आतून छान हलक्या होतात आणि त्यांना आतून जाळी पडते. त्याच्यामुळं आठवणीनं थोडासा सोडा घालायचा, खूप जास्त देखील सोडा घालायचा नाही, नाहीतर रोल फुटतात. आता मावेल तेवढं बेसन पीठ घालायचं म्हटल्यानंतर खूप जास्त देखील पीठ घालून घट्ट करायचं नाही आहे, कारण मिश्रण जर का खूप घट्ट झालं तर वड्या कोरड्या ड्राय होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, थोडंसं हलकं काहीसं सैलसर रोल करता येतील इतपत हे जे पीठ आहे ते असं भिजवून घ्या. जर तुमच्या कोबीच्या किसाला अजिबातच पाणी सुटलेलं नसेल तर थोडंफार याच्यामध्ये पाणी शिंपडून घेऊ शकता. पण मला या ठिकाणी अजिबात पाण्याची गरज पडली नाही, कोबीला भरपूर पाणी सुटलेलं होतं. त्यानंतर वड्या वाफवून घेण्यासाठी या ठिकाणी मोदकाच्या चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. आता जे पीठ आपण भिजवून घेतलं होतं त्याचे समान असे मोठे मोठे 3 ते 4 जेवढे मोठे गोळे होतील तेवढे करून घ्यायचे. एक एक गोळा हातामध्ये घेऊन याप्रमाणे वळून याचा असा रोल करून घेतला. हे बघा, हे जे पीठ आहे ते अगदी घट्टही नाही आहे आणि रोल व्यवस्थित राहणार नाहीत इतपत हे मिश्रण जे आहे ते पातळ देखील नाही आहे. हे असं व्यवस्थित याचा रोल करता आला. तेलाचा हात लावून रोल करायचा. हवं तर चाळणीमध्ये ठेवल्यानंतर एकदा याला असं वळून घेऊ शकता, म्हणजे मग रोल व्यवस्थित होतो. किंवा एखाद्या प्लेटला देखील तेल लावून रोल वळून घेतले तरीसुद्धा चालतील. याप्रमाणे याचे रोल जे आहेत ते वळून घेतले. चाळणीमध्ये ठेवताना एकमेकांपासून अंतर ठेवून याला ठेवायचं. कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यावर ही चाळणी ठेवली. झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर 15 मिनिटे हे जे रोल आहेत ते वाफवून घ्यायचे. 15 मिनिटानंतर गॅस बंद केला.
हे बघा रोल असे छान फुगले आहेत. आता कापण्यापूर्वी हे जे रोल आहेत ना ते पूर्णपणे आधी थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतरच यांना कापू शकतो, नाहीतर रोल व्यवस्थित कापता येणार नाहीत. हे बघा 1 तासाभरात हे जे रोल आहेत ते असे व्यवस्थित थंड झालेले आहेत. जेव्हा तुम्हाला वड्या तळायच्या असतील तेव्हा हे जे रोल आहेत ते कट करून घेतले तरीसुद्धा चालतील. तोपर्यंत हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 ते 3 दिवस देखील फ्रीजमध्ये आरामात हे रोल राहतात. हे बघा हे जे रोल आहेत ते असे कट करून घेतले. कापून घेताना चाकूला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आणि धारधार कंगोरे असलेल्या चाकूनं याच्या अशा वड्या कापून घेतल्या. हे बघा वड्या ज्या आहेत त्या अगदी जाडही कापायच्या नाही आहेत आणि खूप पातळही नको. याप्रमाणे ह्या अशा मध्यम आकाराच्या वड्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या. तुम्ही पाहू शकता याला आतून अशी छानशी जाळी पडलेली आहे, म्हणजे वडी आतपर्यंत छान खुसखुशीत अशी तळली जाते. आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं. कडकडीत तापल्यानंतरच याच्यामध्ये वड्या सोडायच्या. मध्यम आचेवर 5 मिनिटं छान खरपूस लालसर अशा रंगावर या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्या. जर तुम्हाला वड्या तेलात तळून नको असतील तर तव्यावर तुम्ही या वड्या थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय देखील करू शकता, किंवा एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये देखील वड्या करून घेता येतील. हे बघा मस्त लालसर खरपूस अशा रंगावर या ज्या वड्या आहेत त्या तळून घेतल्या. अधूनमधून लागणारे तीळ, याच्यामध्ये घातलेली भरपूरशी कोथिंबीर, त्यानंतर झणझणीत अशी हिरवी मिरची, याच्यामुळं वड्यांना अतिशय छान चव येते. ज्यांना कोबी आवडत नाहीत ते देखील या वड्या आवडीनं खातील. मात्र लक्षात ठेवा, वड्यांकरता कोबी ताजा ताजा वापरायचा. तोंडी लावण म्हणून खाऊ शकता, किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी, किंवा पाहुणे येणार असतील तर काहीतरी वेगळं करायचं असेल तर उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.